Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. हा विरोधक जो आहे तो खोटारडा आहे. इथे मेडिकल कॉलेज मंजूर झालं आणि इथलं मेडिकल कॉलेज दुसरीकडे नेलं असं जर झालं असेल त्यांनी पुरावा सादर करावा. मी राजकारण सोडून देतो. खोटारडा एकदम एक नंबरचा खोटारडा आहे. त्यापेक्षा जास्त काय बोलायचं. ज्या व्यक्तीने स्वतःकडचा निधी जो आहे तो खर्चसुद्धा केला नाही, गेल्या 2-3 महिन्यामध्येच पत्र दिले, त्या व्यक्तीची क्षमता किती आहे, कार्यक्षमता किती आहे याबद्दल मी आज बोलणार नाही. परंतु जास्त जर बोलण्याचा प्रयत्न केला, खोट्या नाट्या गोष्टी जर केल्या तर मग काय आम्ही देखील गप्प बसणार नाही. अगदी शेजारी सोलापूरमधले स्वदेशी परदेशी विषयांपासून अनेक विषय जे आहेत ते आम्हाला माहिती आहेत, पण असल्या भानगडीत आम्ही पडत नाही. पातळी सोडून जर समोरचे वागले तर मात्र आता खपून घेणार नाही. वास्तववादी बोला, पुराव्यानिशी बोला आणि विकासाचं बोला. काय काम करणार आहात बोला, काय काम केलं ते सांगा आणि पुरावे द्या. पुरावे दिले ना मग मी समोरासमोर बोलायला तयार आहे. दादा त्यांचं असं म्हणणं आहे की 18 कोटी रुपयांचा जो सरकारची मदत आहे ती प्रश्न घेतली आणि स्पेसिफिकली 2013 मध्ये 16 रुग्णांवर 138 शस्त्रक्रिया, तर 2014 एक मिनिट, एक विषय घेऊ. 16 रुग्णांवर 138 शस्त्रक्रिया. आता आपण समजून घ्या. एक विषय घेऊन आपण 16 रुग्णांवरती किती 138 शस्त्रक्रिया 138 शस्त्रक्रिया. मी तुम्हाला कागद देतो. पद्धत कशी असते, उपचार. शस्त्रक्रिया हा शब्द वापरला जात नसतो. मी समजा किडनीच्या आजारचा पेशंट आहे, मला डायलिसिस लागतं. मला जर समजा 2 दिवसाला डायलिसिस लागत असेल आणि माझे समजा 10 डायलिसिस झाले तर माझ्यावरती 10 शस्त्रक्रिया झाल्या म्हणायच्या का. मी पेशंट एक आहे परंतु मला डायलिसिस लागतं. नेफ्रोलॉजी त्याला म्हणतात. नेफ्रोलॉजीमध्ये डायलिसिस जो आजार आहे त्याला जो उपचार केला जातो, प्रत्येक डायलिसिस हा वेगळा उपचार आहे. मी आज एक डायलिसिस केलं, एक उपचार झाला. 2 दिवसांनी केलं, दुसरा उपचार झाला. 1 आठवड्याने केलं, तिसरा उपचार झाला. एका पेशंटवरती अनेक वेळेस, कधी कधी 10-10, 20-20 वेळेस, तुम्हाला माहिती आहे डायलिसिस आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या जिल्हा रुग्णालयात देखील केलं जातं. एका रुग्णावरती किती वेळेस केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे. एक तर ह्याला काही समजत नसेल किंवा परत खोटं बोलत असेल, त्यामुळे गैरसमज नको. एका रुग्णावरती अनेक शस्त्रक्रिया झालेल्या नाही आहेत, एका रुग्णावरती अनेक उपचार झालेले आहेत. हा विषय आपल्याला समजला, स्पष्ट आहे ना. उपचार आणि शस्त्रक्रियामध्ये फरक आहे. एका व्यक्तीवरती 50 शस्त्रक्रिया झाल्या असं होऊ शकत नाही, परंतु एका व्यक्तीवरती 50 डायलिसिस त्याचा जीव वाचवण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतात आणि आपण ते करतो.